उन्हाची दाहकता ही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. मी बारामतीमध्ये आहे. बारामतीच्या अंजनगाव या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच वापराच्या पाण्यासाठी टँकर सुरू झालेले आहेत. बारामती पंचायत समितीच्या वतीने 9 गावातील 54 वाड्या वस्त्यांवर हे टँकर सुरू झालेले आहेत आणि पाण्यासाठी ही जी चालणारी जी पायपीट आहे ती पायपीट तुम्ही बघत आहेत. घरातील सर्व भांडी आहेत, ही सर्व भांडी इथं सर्वसामान्य लोकांनी आणलेली आहेत. त्या भांडी भरून हे पाणी घेत आहेत. आता या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची आपण काही प्रतिक्रिया पाहूया की हे जे त्यांना पाणी मिळतंय ते कसं मिळतंय, किती मिळतंय, त्यांच्या गरजा यातल्या भागवतात का? मावशी, तुम्हाला इथं पाणी मिळत आहे, किती पाणी मिळतंय तुम्हाला? काय वाटतंय तुमच्याकडे ही पाण्याची परिस्थिती? काय वाटतंय 8 दिवसांनी टँकर येतोय. कसं किती दिवसांनी टँकर येतोय? 8 दिवसांनी. काय तुमची मागणी, काय शासनाकडे? मागणी म्हणजे आम्हाला पाण्याचा दुष्काळ आहे. 2 दिवसांनी तरी नका पाणी पाहिजे. हे जे पाणी दिलं जातंय ते पाणी पुरतंय का तुम्हाला? नाही ना, नाही पुरत. नाही. 2 दिवसाला टँकर पाहिजे आम्हाला. हे किती दिवसापासून टँकर चालू झालेत आता इकडे? आता म्हणजे 10-15 दिवस झाले नाही का चालू झाले. हो. इथं काही अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकतो. आता तुमच्या परिसरामध्ये महाराष्ट्र शासन बारामतीच्या पंचायत समितीच्या वतीने पाणी सुरू झालेलं आहे. काय वाटतंय, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत तुमच्या? टँकर 2 दिवस आले पाहिजे. दुष्काळी भाग आहे, पाणी पुरत नाहीये. शेती आपल्या जनावरांना पाणी पुरत नाहीये. ऊन हे जास्त आहे. हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरतात का वापरासाठी चाललेले? दोन्ही पण, पिण्यासाठी पण वापरासाठी पण. जे पाणी मिळतंय ते पाणी योग्य पाणी मिळतंय का? चांगलं पाणी मिळतंय का? पिण्यासाठीचं पाणी योग्य नाहीये. त्या पाणी घसा वगैरे जाम होतो, आजारी पडतात लोक. वापरासाठी पाणी योग्य आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय की बारामती पंचायत समितीच्या वतीने हे जे पाणी दिलं जातंय ते पाणी लोकांच्या गरजा भागवण्यासाठी चांगलं आहे, जनावरांना पिण्यासाठी चांगलं आहे. परंतु माणसांना म्हणजे पिण्यासाठी हे पाणी योग्य नाही, रोजच्या वापरासाठी हे पाणी त्यांना घरातल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी येथील नागरिक आहेत ते नागरिकांच्या या ठिकाणी होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती.